नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. आपण पाहता एबीपी माझा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या आढाव्यात 60 विभागातून 8 विभाग हे अव्वल काढण्यात आलेत. 100 दिवसांच्या आढाव्यात शिवसेनेच्या विभागांनी बाजी मारल्याचं दिसतंय. त्यामुळे महायुतीत शिंदेंची कॉलर टाईट झालेली दिसतेय. चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या 8 विभागात एकट्या शिवसेनेचे 5 विभाग आहेत. भाजपचे 2, राष्ट्रवादीचा 1 विभाग आहे. शिंदेंकडील सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण विभागानं पहिल्या 8 मध्ये स्थान मिळवलंय, तर मुख्यमंत्र्यांकडील ऊर्जा विभागानं पहिल्या 8 नंबर काढलाय. शिवसेनेकडील सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, गृहनिर्माण हे विभाग अव्वल 8 मध्ये आलेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सोनावणे. राजू. श्रुती, आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर जे आहे सर्वात आधी जर कुठला ड्रीम प्रोजेक्ट हातात घेतला असेल तर तो प्रत्येक विभागाचं मूल्यमापन करायला सुरुवात केलेली होती आणि त्यासाठी 100 दिवसांचं टार्गेट जे आहे ते प्रत्येक विभागाला दिलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून 100 दिवसांचा आढावा जो आहे तो सुरू होता. आता हा आढावा पूर्ण झालेला आहे आणि आपण पाहतोय की केंद्र सरकारची क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया या कंपनीकडनं जे आहे ते ऑडिट करून घेतलेलं आहे आणि एकूण मंत्रालयामध्ये 60 विभाग आहेत आणि 60 विभागांपैकी 8 विभागांची कामगिरी जी आहे ती चांगली आपल्याला पाहायला मिळते. 8 विभागांची जी आहे ती निवड केलेली आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, परिवहन विभाग आहे, महिला व बालविकास विभाग आहे, ग्रामविकास विभाग आहे, ऊर्जा विभाग आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग आहे, उद्योग विभाग आहे आणि गृहनिर्माण विभाग आहे. हे 8 विभाग आहे आणि या 8 विभागातून आता पहिले 3 क्रमांक जे आहेत ते निवडले जाणार आहे. पहिले 3 क्रमांक दिले जातील आणि उर्वरित जे काही विभाग आहेत त्यांना झोन तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण पाहतोय की रेड झोन असेल, ग्रीन झोन असेल आणि येलो झोन असेल. ज्यांची कामगिरी चांगली आहे ते ग्रीन झोनमध्ये असेल, ज्यांची कामगिरी मध्यम आहे ते येलो झोनमध्ये असेल आणि ज्यांची कामगिरी खराब आहे असे सगळे विभाग जे आहे ते रेड झोनमध्ये असणार आहे. आणि या सगळ्या विभागांना आपली कामगिरी सुधारवण्यासाठी जे आहे ते काही कालावधी दिला जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचं पुन्हा एकदा मूल्यमापन जे आहे ते केलं जाणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं म्हणावं लागेल, कारण एकूण 60 विभागांपैकी 8 विभागांची जी आहे ती आता निवड करण्यात आलेली आहे आणि साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये पहिले 3 क्रमांक जे आहे ते काढले जाणार आहे. यातून आपण पाहतोय का नेमकं कुठल्या विभागात काय काम सुरू आहे, अधिकारी काम करतात का, काय निर्णय होतात का, या सगळ्यांचं मूल्यमापन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं होतं. आणि आपण पाहतोय की अनेक दिवसांपासून हा मुख्यमंत्र्यांचा आढावा होता आणि आता हा कुठेतरी फायनल स्टेजला आलेला आहे. त्यामुळे साहजिकच आहे का विभागांच्या कामगिरीवरती मागच्या मंत्र्यांनी मागच्या सरकारच्या काळामध्ये जे काही कामगिरी केलेली आहे ती आणि प्लस आता जे काही कामगिरी केलेली आहे या सगळ्यांचं मूल्यमापन होणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे का अतिशय महत्त्वाचा हा मुख्यमंत्र्यांचा प्रोजेक्ट होता आणि आता अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे आता पहिल्या 3 मध्ये कुठले विभाग येतात, कुठल्या मंत्र्यांना जे आहे ते चांगलं कामगिरीची शाबासकी मिळते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. श्रुती. हो, खरे राजू. त्यामुळे या मूल्यमापनाच्या अनुषंगाने कुठेतरी सर्वच विभागांची पडताळणी होईल अशी आपण आशा धरूयात. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.